दीक्षेचा समारोह 11 वर्षी हा होऊन राहतोय. आम्ही दीक्षा मंडळ 2016 मध्ये मोठा प्रोग्राम, 17 मध्ये 18 मध्ये प्रोग्राम दीक्षा मंडळ मोठ्या प्रमाणात केला गेला. त्यानंतर आपण बारावीच्या भागामध्ये करतो आहे. आणि त्याचबरोबर धम्म मी जाणून घेतल्यानंतर धम्माचा अभ्यास केला. मी पाहिली आहे, मी बुद्धिस्ट आहे, मी आंबेडकर पॉट आहे, मी PhD आहे, PhD आहे, LLM आहे, माझ्याकडे पोस्ट ग्रॅज्युएटचे 12 डिग्री आहे. म्हणजे सर्व धम्माच्या बाबासाहेबांच्या बुद्धाशी LLM आहे. हे सर्व बाबासाहेबांच्या अनुषंगिक अभ्यास असल्यामुळे बाबासाहेबांची कळवळ, बाबासाहेबांच्या कार्याला कृपयाला आपण स्वतः न्यावं. म्हणून आपण स्वतःपासून तयार करण्यासाठी स्वतःमध्ये यावं. म्हणून वाटतं की आपल्या आजूबाजूला आपले बंधू राहतात. ज्याला समजतं त्याला समजण्याला तो समजलं भाऊ, ज्यांना समजतं त्यांना एकत्र घ्या. म्हणून आपण आमच्या एरियामध्ये म्हणजे धम्म काही आमच्या सुरेंद्रजी सोनटक्के आहेत, काही लोकांशी आपण बसतो, चर्चा केली काय होईल. आपले लोक देवाला चालले, धर्माला चालले, कर्माला चालले, कोणी या देवीच्या पूजेला चाललं, कोणी त्या ठिकाणी पूजेला चाललं, त्याला सांगेल तो त्याला भय भीती कशी राहील. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की बाहेर बुद्ध आणि आतमध्ये खंड काही चालणार नाही. आपण दोन्ही पिढीला रोड आपण दूर केल्यानंतर आपली अधोगती येणाऱ्या पिढीसाठी आपण काळे देऊ. बाबासाहेबांच्या काळ आपल्या जीवनात बदल झाला. येणारा काळ आपल्या मुलासाठी घातक करेल. म्हणून आपल्याला धर्म हा समाजात लोकात पोहोचवणे गरजेचे आहे. म्हणून आपण दरवर्षी दर रविवारी सकाळी 7:30 वाजता तुम्हाला लोकांनी सर्वांची जबाबदारी तुम्ही या रॅलीमध्ये घ्या. वाटलं आपल्या घरात कार्यक्रम करा. आज आम्हाला जबरदस्तीने रॅली ह्याच्यात करावं लागतं, कारण आम्ही साधारणतः हे बिहारात करत नाही. कारण आपण घरचं धर्म आपल्या गाडी घरात केला पाहिजे, घरात केला पाहिजे, घरातली माणसं ओळखली पाहिजे. म्हणून आपण घरात नेण्याचं काम करतो. हे पाण्याचे दिवस असेल, जागा बसायला नसेल, त्यावेळेस आपण बिहाराला निवडतो. परंतु आपण हे सर्व मॅक्सिमम लोकांच्या घरी झालेलं आहे. पुढच्या रविवारी ताईच्या घरी पुढच्या रविवारी येणार आहे. ते स्वतःहून सांगतात की माझ्या घरी झालं. म्हणजे खूप लोकांनी स्वतःहून सांगतात. काही लोक असतात घाबरतात, एवढ्या नाश्ता त्याला एवढं खूप घाबरतात. म्हणून आम्ही म्हटलं नाश्त्याच्या भांडीत पडू नका, आता तसं आम्हीच देऊ. आम्ही नाश्ता खाण्यासाठी आलेलोच नाही. लोक हे लक्षात ठेवा, लोक नाश्त्यासाठी आलेली सर्वांनी सुटले आहे. 5-5, 10-10 कपडे चांगला ड्रेस खाली तांदूळ पडलेलं आहे, ते खाण्यासाठी आलेले नाही. म्हणून आपण खाण्याचं नाही म्हणतोय, तुमच्या घरात येऊ द्या, तुमच्या घरापर्यंत येऊ द्या, तुमच्या सुनेला, तुमच्या पोराला, नातवाला कळू द्या माझ्याकडे हे माणसं आहे. आता तुम्ही येता तुमची नातवाला आणि तुमची सुनाला खरं माहिती आहे. तुमच्या सुनेला एखादा असेल तर तिच्या खाणी पडेल की तुमच्या कुटुंबाला उद्धार काही कल्याणी कामात करेल की भांडकोड असेल, वेगळे असेल. तथागताने आपल्या जीवनामध्ये जात असताना सांगितलं त्यांची सून कशी जगत होती, म्हणजे सुनेचा बायकोचा प्रकार किती तथागतांनी सांगितलं. म्हणजे आपल्याला त्यातून सांगता येते की आपल्या मुला मुलीवर परिणाम होतो. आणि छान धर्मवादी माणसं तुमच्या घरी आली त्यांनी जर छान बोलली ना तर काय होतं. अहो ती भाऊला तुमच्या घरात पडणे खूप चांगली गोष्ट आहे. येणे म्हणजे येतच राहतात, तुमचा डबाड येतच राहतात. ही माणसं आपल्या घरी येते, ती अंतःकरणातून आपण त्याला बोलवणे अत्यंत मौल्यवान काम. अत्यंत निसर्ग तुम्हाला मदत करतोय. किती भूकंप आले तरी तुमच्यावर काही डाग पडणार नाही, किती पाऊस आला तरी तुमच्यावर डाग पडणार नाही, किती मोठे वादळ पडलं तरी तुमच्यावर पडणार नाही. आणि तुम्ही रंगवून घेऊ शकता. हा निसर्ग आहे. म्हणून निसर्गाला मदत करणारा धर्म आहे. म्हणून धर्म जास्तीत जास्त माझ्या घरी कसं आहे मी काढले माझ्या घरी आला पाहिजे मी कसं आहे. तुमच्या सोयी तारीख घेतल्या दिवशी तुम्ही करतो. कारण आपण घराघरापर्यंत जाण्याचा ठरवतोय. शेवटी माणसाला सुचवायचं खुर्ची ठेवली, खुर्चीला दिवसभर अशी पडून देते. ती काही झगडा करतच नाही. ह्या मूर्तीला हात लावायला लागल्यावर कशी पडू दे, पण झगडते पण आपण झगडतो आपल्या शरीर. मला मला दिलं नाही काय, मला खुर्ची दिली, मला बसायला, मला पैसा काहीतरी असेल वाद निर्माण आपल्या होतो. म्हणून आपल्याला पुणे सुधारण्याचं काम आपण करण्यासाठी आपण रॅली हे प्रत्येकाच्या घरी घेण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांना विनंती जास्तीत जास्त लोकांच्या घरी रॅली जावं, जगातील सर्व लोकांचा आपला परिचय व्हावा ही काळजी आपण घेऊया आणि धम्म रॅलीचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत जाऊ हीच अपेक्षा करतोय. माझं नाव ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राव. मी प्रोफेसर पण आहे, आंबेडकर पाठला सध्या पण शिकवतो आहे. त्यामुळे या बाबासाहेबांच्या धर्माच्या प्रचार प्रसारामध्ये थोडा जास्त सहभाग या सर्वांना सांगितलं की 2016 दीक्षा घेतली तुम्ही 16. पण मला वाटतं इथे बसलेल्या लोकांनी घेतली की नाही घेतली, कारण मी सुद्धा घेतली नाही बौद्ध धर्माची दीक्षा. तर सरांचं खूप अभिनंदन. आणि इतका छान धर्म सांगितलं त्यांनी. तर आपण बौद्ध स्वतःला म्हणतो, पण आपण दीक्षा घेतली का? तर सर्वांनी आधी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे. आम्ही पण घेतली पाहिजे. मी सांगते कारण मी सुद्धा घेतली नाही. आणि इतकं छान म्हणजे यांनी प्रबोधन सांगितलं. असंच लोकांनी आपण कुणाकडे तरी म्हणजे घ्यायचं ना. आणि आपण हा धर्म ऐकला
अगोदर तुमच्या घरातल्या लोकांनी असं तिथं बसावं, आम्ही तुमचा सत्कार करतोय, मग आमचं काही नाही. हो चांगली गोष्ट आहे. एक नवीन गोष्ट आता मला कळली की आपल्या यशवंत सरांनी सांगितले की 1 तारखेला आता राठोड सरांचा वाढदिवस झाला सर, आणि म्हणून आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया, त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी आपण सर्वांतर्फे अपेक्षा करतो. आणि समोरच्या कार्यक्रम हे राठोड सर करतील असे मी त्यांना विनंती. लाईनला घ्या, लाईनला स्वागत केलं तर गडबड होणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे फुलाचा काय कमी नाही आहे, आणि म्हणून एकाला एक फुल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. फक्त आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचं आगमन झालेलं आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वांनी
आणि नमो बुद्धाय. सर्वांनी शिस्तीमध्ये घ्यावं. जय भीम. हे घ्या घेतला. जय भीम. घ्या सर्वच घ्या. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. जय भीम नमो बुद्धाय. माझं नाव विमल कुलकर्णी आहे. नाही का? हो त्यांना द्या. त्यांना द्या. ओके त्यांना. नाव सुजाता धनराज सूर्यवंशी आहे. माझं नाव यशोधरा फाडके आहे. परिचय देऊन देते. आवाज मोठा माझं नाव गौरव गुंडरे आहे. चंद्रनगरला राहतो. ओके थांब एक मिनिट थांबा. माझं नाव नर्मदा कैत्री आहे. ओके ठीक द्या. मी नाईकनगरला राहते. माझं नाव ज्योती पाटील आहे. ठीक जय भीम समाज. ठीक आहे. माझं नाव गंगाबाई खटे. मी 10 वर्षापासून या विहाराला राग होता तेव्हापासून मी एकटीच या विहाराला सांभाळत होती. आता या पदापर्यंत या विहाराला आणलं मी. याच्या पुढे याच्या जास्तीत जास्त क्रमाने या विहाराला धम्मदान मिळो आणि अशीच धम्म राहो. म्हणजे खूपच मला आज तर न खाता पिता मला इतका आनंद होत आहे की माझं विहार एक का होतं ना मी कुठं आणलं हा खूपच मला खूप अभिमान होत आहे. नमो बुद्धाय. नमो धम्माय. साधू साधू. माझं नाव मीना रेसमी आहे. मी राहणार नाईकनगर. माझं नाव ज्योती कांबळे. मी नाईकनगरला राहते आणि नेहमी या विहारामध्ये येतो. माझं नाव माधुरी
नमोबुद्धाय सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी वैशाली कांबळे वाघ आणि नगरमध्ये राहते. माझं नाव मालती रामटेके, मी महाकाली नगर 3 मध्ये राहते. माझं नाव माधुरी पाटील आणि दीपंकर विहाराची मी सचिव आहे. ठीक आहे. मी सुमित्रा उजड. माझं नाव मी मंदाकुले आणि माझं नाव कांचन खांडेकर, चंद्रनगरमध्ये राहते. पुष्पाली काळे. माझं नाव पुष्पाली काळे, मी नायकवाडीला राहते. मी प्रतिभा फुले, श्री हरिनगर नंबर 1 मध्ये राहते. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी वैशाली बसव सगळ्यांना जय भीम. माझं नाव स्नेहा फुले, सर्वांना नमस्कार, जय भीम. खेळणीता उत्तराकडे दिवाणले अवतार आहे. मी मनोज नागोरे जोगीनगर शताब्दी चौक या ठिकाणावरून चंद्रनगर येथील विहारामध्ये दीपांकर बौद्ध विहारामध्ये आलेला आहे. मी राठोड साहेबांच्या कार्यक्रमाला स्वतःहून इथे हजेरी दिली आणि या कार्यक्रमाचा बोध घेण्याकरता मी या दीपांकर बौद्ध विहारामध्ये आलेलो होतो. हेलो, मी बौद्ध भारत मंगल मूर्ति अपार्टमेंट 202 दीवान राहणेवाला इथं राहतो. सर्व बौद्ध उपासकांना नम्राची विनंती आहे की आपला जो बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आहे, बाबासाहेबांनी जो हा कार्य भंतेंना सोपवलं गेला होता, पण भंते काय करतात, परिसर पाठ असतात, भोजनदान असतं, बस तेवढंच कार्य करत आहे. तर त्यांच्यावर काही टीका न करता त्यांचं जे काम आहे ते करतात. पण धर्माचा प्रचार प्रसार जो आहे, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की धर्म पुढे वाढवा आणि नाही वाढत असेल तर त्याच ठिकाणी मागवा, पण त्यांना मागे जाऊ नका. पण आपलं कार्य आपल्या लोकांनी आपलं उपासकांना आम्हाला विनंती आहे की सगळ्यांनी या धम्म कार्यामध्ये योगदान द्यावं. आणि तसेच आपले जे प्रेस रिपोर्टर कुठून धरून आपल्याकडे येतात आणि धम्माचा प्रचार प्रसार जे आहे ते TV च्या माध्यमातून आपल्याला यूट्यूबवर, फेसबुकवर असे हा प्रचार करतात. त्यामुळे धम्माचा प्रचार आपल्या नागपूर शहरामध्ये हा प्रचारित झाला आहे. यूट्यूबवर लोक त्याला बघतात. आता हा धम्म प्रचार जो आहे आपल्याला खेडोपाडी बाहेर गावी पण घेऊन जायचं आहे. जसं की माझं गाव जे आहे, माझं जन्म जिथं झाला त्या ठिकाणी जर मला धम्म आपल्या गाडी घेऊन जायचं आहे, प्रत्येक ठिकाणी बुद्ध विहार ठरलेलं आहे. तर असा प्रत्येकाने आपल्या गावाला पण हा धम्म प्रचार घेऊन जाऊ शकतो आणि त्याची
जे व्यवस्था आहे खर्च आहे तो आपल्याला ठिकाणी वहन करावा लागतो. सर्वात मोठी गोष्ट आपल्याला धम्मदान काही आपल्याला आता ड्रेस पेपरचा आपण काही जास्त करत नाही, फक्त त्यांच्या पेट्रोल खर्चाचा पैसा आपण देत असतो. त्यांना आपण 500 रुपये जेव्हा येतात तेव्हा त्यांना आपण धम्मदान म्हणून करतो. सगळ्यांना आम्हाला एक विनंती आहे, ज्यांच्याकडून संधीनुसार दान करायचे योग्यता असेल त्यांनी आपलं माझ्याकडे माझ्याकडे धर्मदान जमा करावे आणि नोंद करून घ्यावे. माझं नाव दर्शनराव उमंग आहे. मी महाकाली नगर नंबर 3 इथे राहतो. माझं नाव योगीराज पाटकर आहे. युनिव्हर्सिटी मानेवाड्यामध्ये सुरुवात करू. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.